नमस्कार. माळेगाव नगरपंचायत निवडणुकीकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व रंजन तावरे यांनी केलेली युती ही अभद्र युती असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बारामती तालुका उपाध्यक्ष रामभाऊ वाघमोडे यांनी केलाय. यावेळी बोलताना त्यांनी शालूतून जोरदार टोलेबाजी करीत नाव न घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व रंजन तावरे यांचा खरपूस समाचार घेतलाय. दरम्यान त्यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर देखील जोरदार हल्लाबोल केलाय. चला तर तुम्हीच पहा नेमकं काय म्हणालेत रामभाऊ वाघमोडे. नमस्कार. नमस्कार. आपण माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता एका अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केलेला आहे. नेमकी कारण काय आहेत आणि उमेदवारासंदर्भात काय? तो जनतेतला उमेदवार आहे. गाडीची काच न खाली घेणारा उमेदवार नाही. जनतेतला उमेदवार आहे. ग्राउंड लेवलला चालणारा उमेदवार आहे. प्रत्येकाच्या सर्वसामान्य जनतेच्या किचन पर्यंत जाणारा उमेदवार आहे. ज्या माळेगावच्या सर्वसामान्य जनतेला एवढं जाणवते की बाबा जर आम्हाला अडचण आली तर आम्हाला कोण सोडवणार, तर तो जनतेचे प्रश्न सोडवणारा उमेदवार आहे. आणि असेच सर्व नगरसेवक सुद्धा आम्ही दिलेले आहेत. त्याच्यामुळे नगर अध्यक्ष आणि नगरसेवक हे जवळजवळ सर्व आमचे विजय होतील असा आमचा विश्वास आहे. आणि माळेगावकर आम्हाला ते स्वीकारतील. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. अजित पवारांची आणि भाजपाची अभद्र युती ही माळेगावकरांना अजिबात पचनी पडलेली नाही. त्याच्यामुळं ह्याचा रिझल्ट तुम्हाला 3 तारखेला मिळेल. आपण या ठिकाणी जबाबदारी म्हणते अभद्र युती, नेमकं काय म्हणजे अभद्र युती म्हणजे नेमकं आपल्याला काय? आता 4-5 महिन्यापूर्वी कारखान्याचं माळेगाव कारखान्याचं इलेक्शन झालं. त्यावेळी तुम्ही एकामेकाच्या विरोधात लढला आणि 4 महिन्यामध्ये असा काय साक्षात्कार झाला की तुम्ही दोघांनी एकामेकाच्या ताटात जेवायचं ठरवलं. तर त्याचं कारण एकच मला जाणवतं की येणारा जो निधी 550 कोटी रुपये, तो 550 कोटी रुपयाचा निधी लाटण्यासाठी ह्यांनी अभद्र युती केली असं माझं आणि तमाम माळेगावकरांचं मत आहे. माझं एकट्याचं मत ते नाही. मी जनतेचं जे मत आहे ते तुमच्या पुढे मांडतो. ही अभद्र युतीच आहे. त्याच्यामुळं ह्याला अभद्र युती म्हणायचं नाही तर काय म्हणायचं तुम्हीच सांगा. आणि बाकीचा जर विचार केला तर ही माळेगावकरांना अभद्र युती पटलेली नाही. अभद्र युतीवरती सध्या माळेगावमध्ये चर्चा आहे. परवा दादांचा कार्यक्रम माळेगावमध्ये झाला. त्या अभद्र युतीमध्ये माळेगावचे काही नेत्यांनी ज्यांनी युती केली ते अजितदादा पालकमंत्र्याचं किंवा माळेगावच्या चेअरमनचं नाव सुद्धा घेत नाहीत. म्हणजे त्यांच्या तोंडून येत नाही. ह्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम दादांचं नाव घेतलं जातं, त्याच्यानंतर इतरांची नावं घेतल्या. इथं दादांचं नावच घेतलं नाही. उपमुख्यमंत्री कोण हाच जनतेला प्रश्न पहिला. आणि ह्यालाच म्हणजे अजून यांचं मनोमिलन झालंय असं समजण्याचं काही कारण नाही. सर्वप्रथम अभद्र युती तर वाटती, पण त्याच्यानंतर असं बी जाणवतं की यांचं मनोमिलन सुद्धा झालेलं नाही. हे जर एकामेकाची नावं घेत नसेल तर ह्यांचं कशी म्हणायचं मनोमिलन झालं? हा खरं माळेगावकरांपुढचा खरा प्रश्न आहे. आणि बाकीचं जर काय राहिलं तर मग जनरल जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असाच सामना आहे. कार्यकर्त्यावरती अन्याय केला. प्रत्येक कार्यकर्ता जो खरा हाडाचा कार्यकर्ता आहे त्यांनी दोन्ही गटांनी सोडून दिलं. त्याच्यामुळं माळेगावमध्ये अपक्षांची संख्या वाढली. हे अजितदादांच्या सुद्धा डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. तर ही मनोमिलन झालेलं आहे. अपक्षांचा मिळून जो आम्ही जो काही पॅनल केलाय आणि नगराध्यक्ष हे 100% यशस्वी होणार. सर्वात वाईट गोष्ट ही आहे, एबी फॉर्म वाले जर उमेदवार तुम्हाला बदलावं लागत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव लोकशाहीमध्ये राहिलेलं नाही. आणि लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल माळेगावच्या जनतेला तर ह्या असल्या अभद्र युतीच्या आणि मनोमिलनाच्या नादी लागण्यात आपलं माळेगावकरांचं खरं नुकसान आहे. हे जनतेने ओळखावं एवढंच मी ह्या 2 शब्दामध्ये व्यक्त करतो आणि थांबतो.